उघड्यावर शौच करू नये म्हणून सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतं, पण जाधववाडीत काय दिसतं? शौचालय आहे पण वापरायला नाही. स्वच्छ भारताच्या नावाखाली थेट पैसा लुटला गेलाय आणि नागरिकांना पुन्हा अंधारात उघड्यावर शौच करायला भाग पाडलं जाते. ही लाजिरवाणी अवस्था आहे की थेट गुन्हा. केंद्र आणि महाराष्ट्र शासन आरोग्य अबाधित राहावं म्हणून उघड्यावर शौच थांबावं म्हणून विविध योजना राबवतं. त्यात सार्वजनिक शौचालयांचा जाणीवपूर्वक समावेश आहे. लाखो रुपये खर्च होतात, पण जाधववाडीतील वास्तव भयानक आहे. इथं शौचालय फक्त नावाला, फोटो काढायला आणि बिलं पास करून पैसा खाण्यासाठी बांधलेलं आहे. यात कोणतीही शंका नाही. ना पाणी आहे, ना वीज आहे, ना रस्ता, ना स्वच्छता. स्वच्छ भारत अभियानाचा पैसाही इथं निर्लज्जपणे लुटून नेलेला आहे. आदर्श शौचालय कसं असावं हे योजनेत स्पष्ट सांगितलेलं आहे. त्या सगळ्या वस्तू फोटो काढण्यासाठी लावल्या, बिल पास केलं आणि नंतर सगळं काढून नेलं. आज परिस्थिती अशी आहे, नागरिक पहाटे अंधारात आडोसा धरून उघड्यावर शौच करत आहेत. याचा जिवंत पुरावा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतोय. सर्वात गंभीर प्रश्न, महिलांनी कुठं जायचं? महिला सुरक्षा, महिला सबलीकरण फक्त भाषण आणि बॅनर पुरतंच का? उघड्यावर शौच नको म्हणून शौचालय बांधलं, पण आज नागरिक शौचालयाच्या बाहेरच उघड्यावर शौच करणं पसंत करत आहेत. हे भ्रष्टाचाराचं प्रशासनाच्या सर्वात मोठं प्रमाणपत्र आहे. या प्रकरणी इथं नागरिकांनी थेट इशारा दिलाय. प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. स्वच्छ भारताच्या नावाखाली जर महिलांची असुरक्षा आणि नागरिकांचा अपमान होत असेल तर तो विकास नाही, तो थेट भ्रष्टाचार आहे. आय एम सिटीजन नागरिकांच्या आरोग्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सार्वजनिक पैशांशी खेळ करणाऱ्यांना आता जाब विचारलाच जाणार.